नमस्कार, अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण दिवाळीसाठी खास हे पणत्यांचं तोरण कसं बनवायचं ते पाहणार आहोत। पहा, हे सुंदर असं पणत्यांचं तोरण ह्या दिवाळीला तुम्ही आपल्या दरवाजाला नक्की लावा। आपली दिवाळी खऱ्या अर्थाने दीपमय होईल। हे तोरण बनवण्यासाठी मी 140 ग्रॅम पांढरी लोकर वापरली, त्यानंतर 50 ग्रॅम चॉकलेटी आणि 40 ग्रॅम ही राणी कलरची लोकर वापरलेली आहे आणि एक 5-10 ग्रॅम एवढी ऑरेंज लोकर वापरलेली, ही आपण ज्योतीसाठी वापरलेली आहे लोकर, आणि 2.5 mm चे क्रोशे हुक वापरलेले आहे। तर हे तोरण कसं बनवलं ते आपण आता पाहूयात। पहिल्यांदा आपल्याला 6 चेन घ्यायचे आहेत। 1 2 3 4 5 6 चेनचा सर्कल बनवून घ्यायचा आहे आणि ह्या सर्कलमध्ये खांब घालायचे आहेत। तर 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब, 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा प्रकारे आपण 10 खांब घातलेले आहेत। आता इथे आपल्याला वेगळा रंग लावून घ्यायचा आहे। तर ही चॉकलेटी रंगाची लोकर मी इथे ओढून घेते आहे। गुलाबी लोकर इथे कट करायची। आता इथे 3 चेन घ्यायच्या आणि टर्न करायचा आहे। हा सर्कल आपल्याला इथे पूर्ण करायचा नाही आहे, अर्धा सर्कल बनवायचा आहे। तर हे आपण टर्न करूयात। जिथे 3 चेन घेतलेले आहेत त्या पहिल्या खांबावर आणखी एक खांब घालायचा आहे। त्यानंतर पुढच्या प्रत्येक खांबांवर 2-2 खांब घालायचे आहेत। म्हणजे 10 खांब होते, इथे आपले 20 खांब होणार आहेत। प्रत्येक खांबावर 2-2 खांब। अशा प्रकारे हे 20 खांब घालून झालेले आहेत। आता काय करायचं आपल्याला, इथे 3 चेन हा झाला आपला खांब, त्यानंतर प्रत्येक खांबावर 1 खांब घालत जायचं आहे। म्हणजे पुन्हा एकदा आपल्या इथे 20 खांब होणार आहेत। प्रत्येक खांबावर 1 खांब।
अशा प्रकारे हे मोटिफ तयार झालेले आहे आणि ह्या तोरणासाठी असे हे मोटिफ तयार करून घ्यायचे आहेत. शुभ दीपावलीची ही तोरणपट्टी कशी विणायची ते मी ह्याआधी दाखवलेलं आहे. आपल्या चॅनलवर ही पट्टी कशी विणायची त्याचा व्हिडिओ आहे, तो पहा. किंवा ह्याच्याऐवजी दुसरी पट्टी वापरून देखील तुम्ही हे तोरण बनवू शकता. माझ्याकडे ही पट्टी होती, ह्याच्यावर मी तोरण दाखवलं नव्हतं म्हणून मी आज ह्याच पट्टीवर तोरण दाखवत आहे. पहिल्यांदा काय करायचं आहे, पट्टीला ही बॉर्डर विणलेली आहे. ह्या कॉर्नरमध्ये मी लोकर लावून घेते. इथे मी पांढरी लोकर लावून घेत आहे. एक, दोन, तीन हा झाला आपला खांब. 2, 3 इथे मी 3 खांब घेतलेले आहेत. 2 चेन आणि पुन्हा त्याच ठिकाणी 3 खांब. अशा प्रकारे इथे शेल घेतलेली आहे. ही शेल घेतल्यानंतर हा जो पुढचा गॅप आहे ह्या गॅपमध्ये आपल्याला विणायचं आहे. इथे शेल घेतल्यानंतर इथे 2 चेन घ्यायचे आहेत. ह्या गॅपमध्ये 1, 2, 3 खांब. इथे कॉर्नरला मी शेल घातलेली आहे, 2 चेन घेतल्या आणि पहिल्या गॅपमध्ये असे 3 खांब घातलेले आहेत. तर इथे आपण हे जे मोटिफ बनवलेलं आहे हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तर हे आपण कसं जोडणार आहेत, आपण ह्याच्यावर खांब घातलेले आहेत. त्यातल्या ह्या 3 चेनच्या पहिल्या खांबावर मी खांब घातला. अशा प्रकारे ही सरळ बाजू आहे, तोरणाची ही सरळ बाजू आहे. तर 1 खांब घातला, 1 चेन, पुढच्या खांबावर खांब, 1 चेन, 1 चेन आणि खांबावर खांब. आपण 20 खांबांचं हे मोटिफ बनवलेलं आहे. तर ह्या सगळ्या खांबांवर खांब घ्यायचे आहेत, मध्ये 1 चेन घ्यायचे आहे. 1 चेन, खांबावर खांब. अशा प्रकारे आपण 1 चेन आणि खांबावर खांब घेतलेले आहेत. आता ह्या मोटिफभोवती आपण असं विणून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथून 1, 2, 3, 4, 5 सोडायचे आहेत आणि हा 6व्या गॅपवर पुन्हा एकदा जसे हे 3 खांब घातले असे 3 खांब घालायचे आहेत. एक, 2, 3, 4, 5 आणि 6वा गॅप. अशा प्रकारे हे मोटिफ इथे जोडलं जाईल. त्यानंतर दुसरं एक मोटिफ घ्यायचं आहे.
आता हे दुसरं मोटिफ इथे जोडायचं आहे. आता मी हे जे बनवलेली आहे पंती ही एवढी रुंद झालेली आहे, त्यामुळे मी इथे 5 गॅप सोडलेले आहेत. पण तुम्ही जर घट्ट विणत असाल, लूज विणत असणार, त्यानुसार हा आकार बदलू शकतो. तर तुम्ही हा असा ठेवून पाहायचा आहे साधारण किती, आणि मग तेवढे गॅप्स इथे सोडायचे. तर मी 5 सोडलेले आहेत, 1 2 3 4 5 आणि इथे जोडलेले आहे. तर तुमचा मोटिफ साधारणतः इथे असा बरोबर बसेल एवढे गॅप्स तुम्ही सोडायचे आहेत. आता इथे आल्यानंतर हे 3 खांब पुन्हा घेतलेले आहेत. आता सेम असंच जसं पहिलं मोटिफ विणलं तसंच विणून घ्यायचं आहे. प्रत्येक खांबावर 1 खांब. एक चेन, 1 खांब, 1 चेन. एक चेन, 1 खांब. जसं हे विणलं तसंच पुढे विणायचं आहे. आणि ह्या पूर्ण पट्टीवर असे मोटिव्स जोडून घ्यायचे आहेत. म्हणजे ह्या ज्या आपण पंत्या बनवल्या आहेत ह्या पंत्या पूर्ण पट्टीवर शेवटपर्यंत जोडून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे सगळे मोटिव्स जोडून घेतलेले आहेत. आता हे शेवटचं मोटिव्स आहे. आपण इथे 1 2 3 4 5 गॅप सोडून तिथे जोडतो. पण इथे शेवटी मला 1 गॅप कमी पडत आहे, त्यामुळे मी इथे 4 गॅप सोडत आहे फक्त. 1 2 3 4 आणि 5व्या गॅपमध्ये जोडून घेते. अशा प्रकारे जर कमी जास्त झालं तर तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता, किंवा मग ही पट्टी आपल्याला आणखी वाढून घेता येईल. शेवटपर्यंत हे मोटिव्स किंवा पंत्या लावून घेतलेल्या आहेत आणि इथे ही शेल तयार केलेली आहे. हा धागा थोडा ओढून असंच सोडून द्यायचा आहे. आता ह्या आपल्या किती पंत्या झालेल्या आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9. पहिल्या ओळीत आपल्या 9 पंत्या बसलेल्या आहेत. आता आपण काय करायचं आहे, इथे ज्योत तयार करून घ्यायची आहे. तर ती ज्योत कशी करायची ते पाहूयात आपण. ही ज्योत बनवण्यासाठी मी ही ऑरेंज लोकर घेतलेली आहे. ही लोकर आपण इथे मिडलला जोडून घेऊयात. आणि ही ज्योत आपल्याला 2 प्रकारे बनवता येईल. एकतर 1 2 3 हा खांब, त्यानंतर 1 2 3 4 आणि 5 खांब असे एकत्र विणायचे आणि ही आपली अशी ज्योत तयार होईल. आता इथे आपण 1 2 3 4 5 गॅप सोडले होते. तर मधला जो गॅप आहे ह्या मधल्या गॅपमध्ये आपण ही अटॅच करूया. 1 2 3 4 5. तर हे 2 सोडून मध्ये मागच्या बाजूने ही ज्योत अशी जोडून घेऊया. अशा प्रकारे ही आपली एक पंती तयार होईल. तर ही लोकर मी इथे कट करते. त्यानंतर एक आपण पफी स्टिच बनवतो त्या प्रकारे देखील आपल्याला ज्योत बनवता येईल. या प्रकारे ह्या सगळ्या पंत्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, ह्याच्या खाली पंतीची ओळ बनवायची आहे आपल्याला.
त्यासाठी हे मी एक मोटिफ घेतलेला आहे. ह्या मोटिफच्या मध्ये पुन्हा एकदा ही ऑरेंज लोकर लावून घेते. एक, दोन, तीन चेन घेतलेले आहेत. एक, थोडं हलक्या हाताने घ्यायचं आहे. 2, 3, 4, 5 किंवा 6 तुम्हाला जेवढी जाड ही जोत हवी असेल तेवढं तुम्ही विणून घेऊ शकता. अशा प्रकारे आहे ना, छान दिवा तयार होतो. आता हे आपण ह्याच्या मिडलला इथे अटॅच करून घेऊया. आता ह्या प्रकारे आपण ह्या सगळ्या पंत्यांना वात बनवून घ्यायची आहे आणि त्याच्या खाली असा एक एक दिवा अटॅच करून घ्यायचा आहे. तर ह्या 2 ओळी मी पूर्ण करून घेते. अशा प्रकारे इथे ज्योत लावून घ्यायची आणि इथे खाली ज्योत लावून एक पंती लावून घ्यायची. आणि हे जे आपण इथे स्किप केलं होतं शेल घालून, इथे काय करायचं आहे आपल्याला, 3 चेन घ्यायच्या, पुन्हा शेलमध्ये शेल घालायची. तीन खांब, 2 चेन आणि 3 खांब. पुन्हा एकदा 3 चेन घ्यायच्या, टर्न करायचं, शेलमध्ये शेल, 3 खांब, 2 चेन आणि 3 खांब. तीन चेन घ्यायचे आहेत, टर्न करायचं आहे, 3 खांब, 2 चेन आणि 3 खांब. तर आता आपल्याला ह्या पंक्तीभोवती विणायचं आहे. तिथपर्यंत आपली ही पट्टी जायला हवी. तर आणखी एकदा आपल्याला इथे शेलमध्ये शेल आणि टर्न करून शेलमध्ये शेल घालावी लागणार आहे. म्हणजे एकूण 1, 2, 3 आणखी 2 शेल घालावे लागणार, म्हणजे 5. पहिल्या रंगाची ही पहिली शेल आहे, त्यानंतर 1, 2, 3 आणि 2 शेल घालते अजून.
ही शेल घातल्यानंतर इथे येणार आहे मी 2 चेन, ह्या पंतीच्या खांबावर खांब, 1 चेन, खांबावर खांब, हे इथपर्यंत विणून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ही पंती आपण पूर्ण विणून घेतलेली आहे। इथे आल्यानंतर काय करायचं आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 चेन घ्यायचे आहेत। इथे आपण असं ॲडजस्ट करून बघायचं आहे। इथे आपल्याला ही चेन इथे ह्या 2 पंत्यांच्या मध्ये अटॅच करायची आहे। तर आता हे मी 12 चेन घेतलेले आहेत, ही इथपर्यंत येत नाही, तर आणखी आपण 3-4 चेन घेऊ। 13 14 15 16 चेन, ह्या 16 चेन ह्या 2 पंत्यांच्या मध्ये 3 खांब घातलेले आहेत, ह्या मधल्या खांबावर आपण इथे सिंगल क्रोशे घेऊयात। पुन्हा एकदा 16 चेन घ्यायचे आहेत। सोळा चेन घेऊन ह्या पहिल्या खांबावर सिंगल क्रोशे घेऊया, जिथून चेन सुरुवात केली होती इथेच। अशा प्रकारे त्यानंतर ह्या पुढच्या पंतीच्या खांबांवर खांब, एक चेन, खांबावर खांब, एक चेन, खांबावर खांब। अशा प्रकारे ही पंती विणून घ्यायची। पुन्हा 16 चेन घ्यायच्या, इथे सिंगल क्रोशे, 16 चेन, दुसरी पंती लावायची। ह्या प्रकारे ही दुसरी ओळ आपल्याला विणून घ्यायची आहे। आता ही दुसरी ओळ इथे पूर्ण झाली। आता आपण सुरुवातीला इथे ही शेल घेतलेली होती, त्याच्यात 5 शेल घालून नंतर ही दुसरी ओळ विणली होती। तर इथे आपल्याला काय करावं लागेल, एक तर पण इथे ही लोकर कट करायची, किंवा मग हे 16 चेनचं अंतर आहे तेवढे 16 चेन इथे घेऊन पुन्हा शेलमध्ये शेल, त्यापेक्षा ही लोकर मी इथे कट करते। त्यानंतर ही जी शेल आहे, ह्या शेलमध्ये आपण लोकर लावून घेऊया। दोन, तीन खांब, 2 चेन, 3 खांब, तीन चेन घ्यायच्या, टर्न करायचं, पुन्हा शेलमध्ये शेल,
1 2 3 4 आणखी एक शेल घालायची आहे. आता ह्या पंतीचा हा जो पहिला खांब आहे हा सिंगल क्रोशेने इथे अटॅच करून घ्यायचा. टर्न करायचं. तीन चेन, शेलमध्ये शेल, तीन खांब, दोन चेन आणि तीन खांब. पुन्हा इथे 5 शेल बनवायच्या, एक पंती अटॅच करायची. जसं आपण ही दुसरी ओळ जोडून इथपर्यंत नेली ही पूर्ण, त्याच प्रकारे 5 इथे 5 शेल्स घेतल्यानंतर पंती अटॅच करायची. परंतु ह्या वेळेला मात्र आपल्याला इथे फक्त 4 पंत्या लावायच्या आहेत आणि इथून आपली डिझाईन कमी होत जाणार आहे. तर ह्या 4 इथे खाली तिसऱ्या राऊंडमध्ये मी 4 पंत्या लावून घेणार आहे. आता ह्या इथे 4 पंत्या लावून झालेल्या आहेत एका बाजूला. इथे मी ही लोकर कट करते. ह्या 2 वेळा 16 साखळ्या घालून झालेल्या आहेत. एक साखळी घेऊन हे लोकर इथे कट करते. आता काय करायचं आहे, पुन्हा ह्या बाजूला यायचं. हे जे आपण शेल्स बनवलेले आहेत त्याच्यामध्ये लोकर लावून घ्यायची आहे. तीन खांब, दोन चेन आणि 3 खांब. तीन चेन घ्यायच्या, टर्न करायचं. पुन्हा शेलमध्ये शेल, अशा 5 शेल घालून घ्यायचे आहेत. ह्या 1 2 3 4 5 शेल झालेले आहेत. आता इथे आल्यानंतर पुन्हा एकदा एक पंती लावून घ्यायची आहे. इथे मी 1 शेल घेतले. जोडायची पद्धत सेम तीच आहे. इथे खांबावर खांब, 1 चेन, खांबावर खांब, 1 चेन, खांबावर खांब. किंवा आधीच आपण ही ज्योत बनवून इथे जोडून घेऊ शकतो. त्यानंतर ह्याचा बाहेरचा हा पांढरा राऊंड विणू शकतो. अशा प्रकारे पुन्हा एकदा इथे 4 पंत्या लावून घ्यायच्या आहेत. इथे आल्यानंतर 16 चेन, जशा ह्या घातल्या तशाच 16 चेन घालून इथे सिंगल क्रोशे, पुन्हा 16 चेन आणि खाली नेऊन कट करायचं आहे पंतीजवळ. म्हणजे जसं हे वरती विणलं आपण 4 पंत्यांचं, तसंच 4 पंत्यांचा एक राऊंड इथे होईल. त्यानंतर 3 पंत्यांचे 2 राऊंड, 2 पंत्यांचे 2
आणि एक पंती, अशा प्रकारे ही बाजू आपण पूर्ण करून घ्यायची आहे. आता ह्या बाजूला इथे 4च्या 2 ओळी, 3च्या 2 ओळी, 2च्या 2 ओळी आणि 2 वेळा 1 असे लावून झालेले आहे. ह्याच प्रकारे आपण ह्या बाजूला लावून घ्यायचं आहे. ही मधली एक पंती स्किप होणार आहे. आता इथे मी ह्या 4 पंत्या लावलेल्या आहेत, ह्याच्या भोवती विणून घ्यायचं आहे. इथे 5 शेल्स येणार आहेत. ह्या शेलमध्ये शेल घालून 5 शेल, त्यानंतर ही पंती जोडून घ्यायची. ह्या सगळ्या पंत्या जोडून घ्यायच्या. इथे आल्यानंतर कट करायचं. पुन्हा इथून सुरुवात करायची. 5 शेल्स 4 पंत्या, त्यानंतर 5 शेल्स 3 पंत्या. ह्या प्रकारे ही बाजू देखील विणून घ्यायची आहे, म्हणजे आपलं हे तोरण तयार होईल. आता हे आपल्या सगळ्या पंत्या जोडून झालेल्या आहेत. पूर्ण तोरण आपलं तयार झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याला गोंडे लावून घ्यायचे आहेत. पहिल्यांदा हे मिडल आहे, हा मिडल आहे, मिडलच्या पंत्या आहेत. अशी जी एक पंती राहिलेली आहे, इथे मी एक गोंडा लावून घेते. अशा प्रकारचे मी हे गोंडे बनवून घेतलेले आहेत आणि 2 मोती लावलेले आहेत. तर ह्या पंतीच्या मिडलला इथे एक गोंडा लावून घेते. त्यानंतर इथे ह्या ठिकाणी ही अशी एक पंती आहे, इथे एक लावायचं आहे. पुढच्या स्टेपला इथे आणि इथे आणि ह्या शेवटच्या पंतीला असे हे गोंडे लावून घ्यायचे आहेत. सेम दुसऱ्या बाजूने असेच गोंडे लावून घ्यायचे आहेत. तर हे सगळे गोंडे मी लावून घेते, नंतर मग पहा कसं तोरण तयार होईल ते. आता हे गोंडे लावून झालेले आहेत आणि हे सुंदर असं तोरण तयार झालेलं आहे. तर हे तोरण किती मापाचं आहे ते आपण पाहू. हे तोरण रुंदीला 42 इंच इतकं आहे आणि उंचीला 36 इंच आहे. आता मी इथे खाली एक पंती लावलेली आहे. तुम्हाला हवं तर आणखी एक पंती लावू शकता, म्हणजे 2 पंत्या बनवू शकता. तर पंतीच्या तोरणाची ही डिझाईन तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. आणि आपलं सुंदर असं हे दिव्यांचं तोरण तयार झालेलं आहे आणि तुम्हाला तोरणाची ही डिझाईन नक्कीच आवडेल. आवडल्यास लाईक करा आणि तशी कमेंट करून सांगा तुम्हाला हे तोरण कसं वाटलं ते. धन्यवाद.